आई वाट बघत असेल. आरतीला लय आवडती रे शेवयाची खीर. आई अगं असं करून कसं चालेल ग. आणि आज सणाच्या दिवशी. दीपक आवडलं का रे? हो बाबा, हे काय निघालोच. हे बघ, ही ताई नदी. तुझ्या मनासारखं सगळं केलंय. बर आबा निघतो आता. आई निघतो ग. किती वेळ केलास रे? ताई आणि हे बघा आबांनी काय दिलंय गौरीला. एक मिनिट हा. ड्रेस छान आहे का? जरा नको मामाला. ताई हे बघ, हे तुझ्यासाठी. अरे हे कशाला? अगं घे ग. छान आहे साडी. मी आईला म्हटलं होतं कशाला साडी पाठवायची. दीपक हे काय रे? अगं हा तुझा हक्क. म्हणजे हे बघ, मला माहित आहे रे, तुझा तायडीवर लय जीव आहे. शेवटी ती माझीच पोरगी आहे. पण पोरगी ही परक्याकडचं धन आहे. तसं नव्ह आबा, हो आता जमाना बदललाय हो. पण हे असं तू कुठं ऐकलेस का? कुठं बघितलेस? काही अडगत करायला लागलायस. बघ अजून वेळ आहे, विचार कर. दीपक अरे मी करते ना सगळं. माझी नोकरी आहे, होईल मॅनेज. आणि आई आपण काय म्हातारपणाला. तुझं लग्न पण व्हायचंय रे अजून. अगं ताई, अगं तू सक्षम आहेस का सगळं करायला? आम्ही पाहतोय ना. दाजी गेल्यापासून खूप हिमतीने सांभाळलेस ग तू सगळं. पण आबांच्या घरावरती, आबांच्या शेतावरती जेवढा माझा अधिकार आहे ना, अगं तेवढा तुझाही अधिकार आहे. आणि मी नाही दिलंय हे दिलंय भारतीय संविधानाने तुला. हा तुझा हक्कच आहे.